नमस्कार, सत श्री अकाल, गुड मॉर्निंग, अस्सलाम वालेकुम. मित्रांनो, आज जे गीत आणलं आहे ते अतिशय भावनात्मक गीत आहे. मनुष्याच्या आयुष्यामध्ये दुःख का येतं आणि त्या दुःखाला दूर करण्यासाठी कोणती विचारसरणी पाहिजे जेणेकरून मनाला मनशांती मिळेल, बुद्धीला सुविचारांचा मार्ग दिसेल आणि शरीरात आरोग्य येण्यास सुरुवात होईल. तर याची सर्व आपण माहिती घेऊया या गाण्याद्वारे. ह्या गाण्याला ज्या बेसिकवर मी लिहिलं तो बेसिक माझ्या आयुष्याचा एक उद्देश आहे. जेणेकरून या उद्देशापर्यंत मी पोचू शकेन, त्यासाठी एक प्रोग्राम तयार केला मी. त्या प्रोग्रामचा जो बेसिक आहे या गीतामध्ये आहे. मला जगायचं आहे कशासाठी याची माहिती मी देणार आहे. माझा जगण्याचा उद्देश काय आहे. दहा वर्ष ज्या वेळेला मी कब्रस्तान आणि स्मशान भूमीच्या दरम्यान राहिलो, स्मशानभूमी आणि कब्रस्तान याच्यामध्ये येणारी जी हवा असते विचारसरणीची, त्या विचारसरणीमधून मला जनसाहित्य मिळालं संगीताच्या रूपात. तर हे संगीताचं धन, जनाचं धन जनापर्यंत मला पोचवायचं आहे. आणि त्या कार्यापासून मिळणाऱ्या पैशाने मला वृद्धाश्रम, अनाथाश्रम आहे की नाही, हे टाकून या लोकांची सेवा करायची. हा माझा जगण्याचा उद्देश आहे. मी स्वतः चांगल्या मार्गात येण्याचा प्रयत्न करतोय आणि चांगल्या मार्गात आल्यामुळं जे काही मला चांगलं मिळतंय ते तुमच्याशी मी शेअर करतोय. तर माझा उद्देश जगण्याचा अनाथांसाठी, दीन दुबळ्यांसाठी आहे की नाही, वृद्ध लोकांसाठी, तर याच बेसिकवर हे गीत लिहिलं गेलं आहे. ज्यामुळे अशा निराधार लोकांना, अनाथ लोकांना, अनाथ मुलांना जरूर मनशांती मिळेल. तर मित्रांनो, ते गीत मी तुम्हाला ऐकवण्याच्या आधी एक किस्सा सांगतो. हे गीत कुठल्या सीनमुळं, कुठलं दृश्य पाहिलं मी याचं, ज्यामुळं हे गाणं माझ्या मस्तिष्कामध्ये आलं, माझ्या विचारसरणीमध्ये आलं. ज्या वेळेला मी दिगंची, सांगली जिल्ह्यात एक गाव आहे दिगंची, त्या गावातून जिथं मी राहत होतो कब्रस्तान आणि स्मशानभूमीच्या दरम्यान, तर इथं मी
तब्बल 9 वर्ष राहिलो. त्या 9 वर्षात मला जनसाहित्य आलं. तर इथून मी सोलापूरकडे जात होतो. दिगंची गावापासून सोलापूर हा प्रवास होता माझा. तर एस टी पंढरपुरापर्यंत आली. तर पंढरपुरात एक दृश्य असं दिसलं मला स्टँडवर. एक 14-15 वर्षाची मुलगी कपडे मळलेले, केस विस्कटलेले, थोड्या वेड्याच्या स्थितीत असल्यासारखी दिसत होती. आणि ती मी पाहत होतो एस टीतून. ती पळत यायची कुठली एस टी आली की, आणि त्याच्यामध्ये बसण्याचा प्रयत्न करत होती. मी ओळखलं पंढरपूरसारख्या ठिकाणी असे खूप लोक येतात, त्यांना आणून सोडलं जातं. तर त्या मुलीला कोणीतरी तिथं पंढरपुरात आणून सोडलं. तर ती थोडी वेड्यासारखी होती, वेड्यासारखी वागत होती. पळत यायची एस टीच्या दारापर्यंत, मग एस टीमध्ये जाण्याचा प्रयत्न करायची. तर त्यावेळेला कंडक्टर त्याला हाकलून द्यायचा. ती दिशा करायची, मला घरी जायचं आहे, मला घरी जायचं आहे, असे इशारे करायची. पण कोणी ऐकत नव्हतं. त्यावेळेला माझ्या डोळ्यातून कमीत कमी 5 मिनिट अश्रू येण्यास सुरुवात झाली. अश्रू असे थांबायला सुरुवातच नाही, थांबायचं नावच नाही. 5 मिनिट कंटिन्यू अश्रू वाहत होते माझे डोळ्यातून. तर या दृश्यातून मला मेसेज मिळाला की मला जगायचं आहे. दुसरा किस्सा एक आहे असाच ह्या लोकांसाठी. मला जगायचं आहे ह्या अशा लोकांसाठी. तर दुसरा किस्सा सोलापूरमध्ये विजापूर वेसमध्ये एक मोठी मस्जिद आहे, मक्का मस्जिद म्हणतात. तर त्याच्या बाजूला एक म्हातारी पूर्ण जसं हाडावर चामडं, मांस अजिबात नाही, एवढी वाळलेली मशिदीच्या कडेला बसली होती. मग काही लोक आली, त्या म्हाताऱ्याला उठ उठ म्हणा लागली. ती रस्त्यात नव्हती, कडेला बसली होती. तरीसुद्धा त्याला उठवलं गेलं आणि बाहेर रस्त्याच्या मधोमध आणून सोडलं. आणि त्या म्हाताऱ्याला चालताही येत नव्हतं. एक एक पाऊल असं चालत होती, जवळजवळ एक हात जे असतं ना, एवढं सुद्धा पाय पडत नव्हता त्याचा. एकदम छोटे छोटे पावलं टाकत होती, असे डुलत डुलत चालत होती. त्याला चालणंही मुश्किल झालं होतं. तर ते दृश्य मी ज्या वेळेला पाहिलं, तिथंही माझे अश्रू सुरू झाले. आणि ईश्वराला, त्या निर्मात्याला, त्याला अल्लाह म्हणा, त्याला गॉड म्हणा, त्याला परमेश्वर म्हणा, तोच तो ज्याने सर्व जीवांची, सर्व निर्जीवांची निर्मिती केली मनुष्य आणि यक्षपानासाठी. त्याच्याकडं माझ्या अंतर्मनाचे फील जाऊ लागले.
हे दृश्य पाहिल्यानंतर मी परमेश्वराला मागितलं. त्यानंतर मला दिगंची गावामध्ये कब्रस्तान आणि स्मशानभूमीच्या मध्ये 9 वर्ष काढावे लागले. हे दृश्य पाहिल्यानंतर आणि प्रार्थना मागितल्यानंतर मला दिगंची येथे राहावं लागलं. आणि तिथं राहिल्यानंतर माझ्या अंतर्मनावर धर्माची, मजहबची, सत्याची गोष्ट येण्यास सुरुवात झाली. मी जे काही बोलतोय ते तिथे टाकले गेलेले शब्द आहेत. ह्याच्यामध्ये माझ्या मस्तिष्कातून येणारे शब्द अजिबात नाही. माझ्या बुद्धीच्या विचारांचा यात काहीही इन्व्हॉल्व नाही आहे. हे शब्द माझ्या अंतर्मनावर पडले. जे शब्द माझ्या अंतर्मनावर त्या ठिकाणी पडले आणि त्या ठिकाणात जशी माझी मेंटॅलिटी बनवली गेली तेच शब्द अंतरात उतरले गेले. तेच हे गीत आहेत. तर जे कार्यक्रम माझ्याकडे आलेला आहे, 1.5 ते 2 तासाचा हा प्रोग्राम आहे. आणि या प्रोग्रामला मी आता लॉकडाऊन संपतच आलेलं आहे. तर पूर्णपणे संपल्यानंतर या प्रोग्रामला 1.5-2 तासाच्या प्रोग्रामला प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि याच्यापासून जे मानधन मला मिळणार आहे ते सर्व निराधारासाठी आणि वृद्ध लोकांसाठी, अनाथांसाठी याचा मी वापर करणार आहे आणि माझं आयुष्य याच्यामध्ये मी संपवणार आहे. तर गाईज, हा माझा जीवन जगण्याचा उद्देश आहे. एक आयुष्य पूर्ण जगलोय आणि दुसरं आयुष्य दीनदुबल्यांसाठी मागितलंय. आणि खूप सारी प्रार्थना, दुआ माझ्या भोवती आहेत जे वर्कडन करतात. तर ते गीत असं आहे, चल जाऊ तिथे चल जाऊ तिथे जिथे दुःख नसे, त्रास नसे रे अंतर्वेदना. चल घेऊ इथे चल घेऊ इथे जिथे सुख असे, शांती असे रे ईश्वर करुणा. चल जाऊ तिथे. दुःख काय येतं जगण्यामध्ये याच्या पण माहिती.
आणि असं कुठलं ठिकाण आहे जिथं दुःख नाही आहे? असे कोणते विचार आहेत ज्याच्यामुळं दुःख भटकत नाही आपल्याकडे, आपल्या जीवनात त्रास होत नाही, वेदना होत नाही? तर या मार्गाला आपण, या मार्गाची आपण जाण घेण्याची सुरुवात करू. तो मार्ग जिथं दुःख नाही, वेदना नाही, त्रास नाही. तो मार्ग म्हणजे ज्याने जमीन आकाशामधील सर्व जीवांची आणि निर्जीवांची, सजीवांची आणि निर्जीवांची निर्मिती केली आणि त्याने मनुष्य प्राण्याला प्रत्येक युगात वेगवेगळ्या ठिकाणी जीवन जगण्याची पद्धत शिकवली. जसं एक कम्प्युटर बनवलं, मोबाईल बनवलं, त्याच्यासोबत बुकलेट आला. मनुष्य प्राणी मनुष्याला शिकू शकतो. हो की नाही? जी वस्तू मनुष्याने बनवली त्याबाबत सगळी माहिती तो देत असतो, का तर त्याला माहीत असते. तसंच परमेश्वराने आपली निर्मिती केली आणि जगण्याची पद्धत सांगितली. जनावरांसारखं आपल्याला असं सोडून दिलं नाही. आपल्याला एक सिस्टम शिकवली. प्रत्येक युगात वेगवेगळ्या ठिकाणी काही निवडक मनुष्याच्या अंतर्मनावर जीवन जगण्याच्या पद्धतीची सिस्टम सांगितली गेली. मनुष्याच्या अंतर्मनावर ते जीवन जगण्याच्या पद्धतीचे शब्द बिंबवून नंतर काही काळानंतर ते पुस्तकात रूपांतर झाले. मग काही काळ गेल्यानंतर त्या पुस्तकात मनुष्याची बुद्धी घुसली. मनुष्याच्या बुद्धीतून निर्माण झालेल्या पुस्तकामुळे, त्या पुस्तकावर आचरण केल्यामुळे माणूस मनुष्य बनू शकत नाही. ज्याने मनुष्याची निर्मिती केली त्याचे पुस्तक वाचल्यानंतर मनुष्य पुरुषोत्तम बनण्यास सुरुवात होते. तर ते पुस्तक कुठले? वेद आहेत, एंजल पासून झालेली बायबल आहे आणि लास्ट फायनल मेसेज म्हणजे कुराण आहे. त्या एरियामध्ये ही पुस्तकं प्रचलित झाली. लोक त्यांना फॉलो करू लागले. मग फॉलो करत 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 काही काळानंतर त्या पुस्तकांचा विसर पडला आणि मनुष्याच्या बुद्धीतून आलेल्या पुस्तकावर आचरण झाल्यामुळे परमेश्वराने जी जीवन जगण्याची पद्धत शिकवली, परमेश्वर म्हणा, गॉड म्हणा, अल्लाह म्हणा, त्या सिस्टममध्ये मनुष्याची बुद्धी घुसली गेली. त्यामुळे माणसाचं मनुष्यपण हरपलं, नाहीच झालं. तर जगण्यामध्ये परमेश्वराने सांगितलेली सिस्टम जर नसेल तर जगणं अर्थहीन होतं. तर आपण हे जे जीवन आपल्याला परमेश्वरानं दिलंय त्याला समजून जर जगलं तर आपल्या आयुष्यात फक्त भलं येतं. दुःख अजिबात येत नाही, त्रास अजिबात येत नाही, वेदना सुद्धा होत नाही. आता तुम्ही कोणत्याही समाजामध्ये आहात, काही फरक नाही. फक्त ध्यान आकाशाच्या पलीकडे,
तो आकाशाच्या पलीकडे राहतो, ज्याची जाण आपल्या अंतर्मनाला होते. हे लक्ष तुम्ही दिल्यानंतर तुम्ही प्रथम बेसिक जे आहे, परमेश्वराने सांगितलेली सिस्टम जी आहे, त्या सिस्टमच्या बेसिकमध्ये इन्व्हॉल्व होता. त्यामुळं तुम्हाला सत्याकडे जाण्याचा मार्ग दिसेल. आणि असं सत्य कोणी 1% करेल, कोणी 10% करेल, कोणी 25% करेल, कोणी 50%, आहे की नाही, 100% पर्यंत जात नाही. तर तुम्ही कोणत्याही समाजामध्ये आहात, काही फरक नाही. तुमचं लक्ष फक्त आकाशाच्या पलीकडे पाहिजे, ज्याची जाण आपल्या अंतर्मनात होते. तर ही जाण घेऊन त्या परमेश्वराला या दुःखापासून कसं दूर राहावं, या त्रासापासून, या वेदनेपासून, आहे की नाही, कसं दूर राहावं, याची माहिती आपण त्या पुस्तकातून घ्यायची. त्या पुस्तकात सांगितले गेलेल्या शब्दाला फॉलो केल्यानंतर मनुष्य बनण्यास सुरुवात होते. तर सर्वप्रथम आपण वेद घेऊया. वेदामध्ये काय आहे? एकम ब्रह्मम नाद्वितीय. ब्रह्मांडचा निर्माण करता ब्रह्म, जो आकाशाच्या पलीकडे राहतो, ज्याची जाण आपल्या अंतर्मनात होते. सर्व जीवांची, सजीवांची, निर्जीवन त्याने निर्मिती केली, हो की नाही. तर याला जेव्हा आपण मागू, तर आपण परफेक्ट सेटिंगमध्ये जाऊन त्या गोष्टीला प्राप्त करू शकतो. जर निर्मितीमध्ये आपलं ध्यान भटकत राहिलं, तर निर्मितीला मागितले गेलेले मागणे निर्मितीला थटून परत येत असते. हे अर्थहीन जगणं आहे. तर लक्ष कुठे पाहिजे? आकाशाच्या पलीकडे, ज्याची जाण आपल्या अंतर्मनाला होते. सपोज आपण चंद्राच्या जमिनीवर थांबलोय. चंद्राच्या जमिनीवर एक उंच पर्वत आहे. त्या उंच पर्वताच्या टोकाला जाऊन बसलोय डोळे मिटून. डोळे ज्या वेळेला आपण उघडतोय, त्यावेळेला समोर फक्त आकाश चारी बाजून दिसेल. बस त्या आकाशाच्या पलीकडे तो आपला निर्माण करता आहे. त्याला आपण अल्लाह म्हणू, गॉड म्हणू, परमेश्वर म्हणू, ओम म्हणू, आहे की नाही. तर आपण काही गोष्टीचा खुलासा करू. धर्म म्हणजे काय, परमेश्वर म्हणजे काय, अल्लाह म्हणजे काय, गॉड म्हणजे काय, याची माहिती घेऊ, आहे की नाही. धर्म, मजहब याची बी माहिती घेऊ. का तर अर्थहीन जगण्यात काहीच अर्थ नाही आहे. अर्थ समजून जगल्यानंतर माणूस मनुष्य बनण्यास सुरुवात होते, पुरुषोत्तम बनण्यास सुरुवात होते. आणि त्याला त्रास, दुःख, यातना, वेदना त्याच्यापाशी भटकत सुद्धा नाही. तर चला गाईज, आपण थोडंसं समज घेऊया. प्रथम आपण ओमला समजू, अल्लाहला समजू. का तर ओम आणि अल्लाह या दोन्ही शब्दांचे अर्थ एकच आहे. एक शब्द अरबी आहे, एक शब्द संस्कृत आहे. तर दोन्ही सेम कसे याची जाण आपण घेऊया. ओम या शब्दामध्ये 99 नावं, 99 गुण समावले आहेत. ते गुण कोणते? कृपाळू, दयाळू, प्रभू, परम, ईश, वर, आहे की नाही. असे 99 गुण आहेत वेदामध्ये मिळतात. त्यालाच अल्लाह म्हणतात अरबीमध्ये. आता कुराणामध्ये
हाच इंट्रोडक्शन, हेच नाव, हेच गुण मिळतात. कसे ते बघू. कुराणामध्ये रहमान, रहीम, करीम, सुबहान, रब, आला हे मिळतात. तर रहमानचा अर्थ दयाळू, रहीमचा अर्थ कृपाळू, प्रभूचा अर्थ कदीर, कदीरचा अर्थ प्रभू, सुबहानचा अर्थ परम, ईशचा अर्थ रब, आलाचा अर्थ, आला म्हणत नाही का आपण, उंच, सगळ्यात उंच, सगळ्यात वर, आलाचा अर्थ वर, तो वर होतो. तर हे सर्व नावं 99 गुण आहेत. 7 आकाश, जमीन, जमिनी आकाशाच्या दरम्यान आणि जमिनीखाली ज्या गोष्टींची निर्मिती केली गेली आहे, त्या निर्मितीवर राज्य आणि शासन करण्यासाठी ज्या गुणांची, ज्या ताकदींची गरज आहे, ती ताकद एकत्र केल्यानंतर जे नाव तयार होतं त्यालाच ओम म्हणतात, त्यालाच अल्लाह म्हणतात. आहे की नाही? तर आपण समजलो अल्लाह आणि ओमचा अर्थ एकच आहे. आहे की नाही? कोणी अल्लाह म्हणो, कोणी ओम म्हणो, काहीच फरक नाही. ज्याला जेवढी सत्यतेची आवड आहे तो सत्याकडे धाव घेईल. कोणी 1%, कोणी 10%, कोणी 25%, कोणी 50% पर्यंत जाऊ शकतं. ज्याची त्याची मर्जी, ज्याची त्याची परमेश्वरावर प्रेम करण्याची दृष्टी. तर गायज आपण समजलो ओम आणि अल्लाचा अर्थ जे सेम आहे. आता आपण समजू धर्म, मजहब म्हणजे काय. धर्म म्हणजे जीवन जगण्याची पद्धत. वेळ, काळ, समय ला आणि स्थिती, वेळ, काळ, समय आणि स्थिती याला गृहीत धरून जी जीवन जगण्याची पद्धत परमेश्वराने गरजेनुसार काही निवडक मनुष्याच्या अंतर्मनावर ते शब्द बिंबवलं जीवन जगण्याच्या पद्धतीचे, आणि ते माणसाच्या वनमनावर टाकून ते जनमनापर्यंत पोचवले, ज्याच्यामुळं दुःख, त्रास, यातना, वेदना दूर जाण्याची सुरुवात झाली. हो की नाही? तर हे धर्माचा अर्थ आपण समजला. तर मजहबचा अर्थ समजूया. मजहब म्हणजे ज्या जगण्याच्या पद्धतीमध्ये तुम्ही निघाला आहात, तुमची जीवनशैली कशी आहे, तुमच्या जीवनशैलीमध्ये मॅन प्रोग्रामिंग सेटिंग जी आहे ती, त्याच्यामध्ये तुम्ही किती इन्व्हॉल्व आहात त्या रस्त्यामध्ये, त्याला मजहब म्हणतात. जहब म्हणजे निकला, अरबी शब्द जहब म्हणजे निकला, निकल पडा. मजहब म्हणजे निकल पडा. तर ज्या रूटने तुम्ही निघाला आहात, ज्या दिशेने तुम्ही जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये निघाला आहात, त्याला मजहब म्हणतात. आहे का नाही? तर हे आपण समजलो. आता आपण समजूया जात. जात या शब्दाला करेक्ट समजल्यानंतर माणूस बनण्यास सुरुवात होते. माणूस मनुष्य बनण्यास, माणूस मनुष्य बनण्यास सुरुवात होते, आणि त्याची स्टेप लास्ट पुरुषोत्तम बनण्यास सुरुवात होते.
तर आपण जातीबद्दल माहिती घेऊया. जात, जात या शब्दाचा अर्थ जी गोष्ट ज्यामध्ये घडविली गेली आहे त्या निर्मितीला जात म्हणतात. अर्थ म्हणजे याचा अर्थ असा, माणसाची जात, पक्ष्याची जात, हो की नाही, जनावरांची जात, माशांची जात, है की अशी जाती. आता पक्ष्यांच्या जातीमध्ये अनेक पक्षी, प्राण्यांच्या जातीमध्ये अनेक प्राणी, है की जनावरांच्या जातीमध्ये अनेक जनावर, माशांच्या जातीमध्ये अनेक मासे. परंतु मनुष्याच्या जातीमध्ये जात नाही. जी गोष्ट ज्याच्यामध्ये निर्माण केली गेली आहे त्याला जात म्हणतात. तर मनुष्याची जात आहे, पण मनुष्यामध्ये जाती नाहीत. तर मनुष्यामध्ये काय आहे? समाज आहे. समाज कशासाठी? नातीगोती वाढवण्यासाठी, ओळख राहण्यासाठी, ओळख वाढवण्यासाठी, आहे की नाही. हे समाजाच्या निर्मितीचा उद्देश आहे. आणि या सर्व समाजामध्ये सर्व मनुष्य, तो जो आकाशाच्या पलीकडे राहतो त्याच्याकडे ध्यान घेतात, त्याला मागतात. काही निवडक लोक आहेत जे त्या परमेश्वराला, त्या अल्लाला, त्या गॉडला सोडून दुसराच मागतात, म्हणजे निर्मितीला मागतात. तर निर्मितीला न मागता करेक्ट सेटिंगमध्ये आपण जाऊया आणि आपला फायदा करून घेऊया, जेणेकरून तुम्ही हिंदू आहात तर तुमचं आचरण होईल वेदानुसार, तुम्ही मुस्लिम आहात तुमचं आचरण होईल कुराणानुसार, तुम्ही ख्रिश्चन आहात तुमचं आचरण होईल बायबलनुसार. एकम ब्रह्मम ना द्वितीय, ब्रह्मांडचा निर्माण करता एकच आहे, दुसरा कोणी नाही. ला इलाहा इल्लल्लाह, नाही कोणी निर्माण करता खेरीज, आहे की नाही. इलाचा अर्थ निर्माण करता, इलाचा शॉर्टकट अल्लाह, आहे ना. अल्लाह आणि अल्लाह म्हणजे ओम. तर हे शब्द जे आहेत एकच आहेत, सेम आहेत. तर लक्ष आकाशाच्या पलीकडे द्यायचं आहे आणि त्या परमेश्वराला आपल्याला मागायचं आहे, जेणेकरून आपण परफेक्ट सेटिंगमध्ये राहून ते फायदे घेऊ जे वेदामध्ये येतात, जे कुराणांमध्ये येतात, जे एंजलपासून झालेल्या बायबलमध्ये येतात. तर सत्याकडे धाव घ्या, जेवढं तुम्हाला सत्य पाहिजे तेवढं मिळत जाईल. आणि जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये जे दुःख येतात, जे त्रास येतात, जे यातना, ज्या वेदना येतात त्या दूर होण्यास सुरुवात होईल. तर फॉलो करा त्या परमेश्वराला ज्याने, जो सृष्टीचा निर्माता आहे. आज एवढंच गाईज. ओके, बाय, नमस्कार, सत श्री अकाल, अस्सलाम वालेकुम अँड गुड बाय.